नमस्कार. आता आपण बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या 24 जून रोजी विधान भवनावर मोर्चा, प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा. ग्रंथालयांना 40% अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करूनही पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये त्याची तरतूद करावी, तसेच प्रत्येक प्रलंबित मागण्याही मंजूर कराव्यात. या प्रमुख मागण्यांसाठी 24 जून 2026 रोजी आझाद मैदान ते विधान भवन असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी दिला. प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. सदाशिव बेडगे यांनी सांगितले की प्रत्येक वेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि निर्णय घेऊ असे आश्वासन दिले जाते. त्यानंतर मात्र आश्वासनांची खैरात मिळते, परंतु प्रश्न काही सुटत नाही. ग्रंथालय कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष निर्णयाची अपेक्षा आहे. 25 जून 2019 रोजी विधानसभागृहात प्रकाश आंबेडकर यांनी ग्रंथालयाच्या अनुदान वाढीची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात 60% अनुदान वाढ जाहीर केली होती. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यास विलंब झाला. अखेर सन 2021-22 मध्ये ही अनुदान वाढ लागू करण्यात आली. सध्याच्या महागाई निर्देशानुसार ग्रंथालयाचे अनुदान तिप्पट करण्याची आवश्यकता असताना 18 डिसेंबर 2023 रोजी चंद्रकांत पाटील यांनी 40% अनुदान वाढीचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणतेही अंतिम निर्णय झालेला नाही, अशी खंत व्यक्त केली. सध्या अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असूनही 40% अनुदान वाढीची फाईल मंजूर होत नसल्याचे त्यांनी अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रंथालय अनुदान वाढीचा निर्णय लांबणीवर का टाकला जातो याचा ही प्रश्न आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घेऊन ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सदाशिव बेडगे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना सिद्धराम मुद्दे, बिहार धोंडीराम जेऊरकर, नरसिंग लोसू, रामचंद्र बग्गे, सिद्धांत बगले यांच्यासह अनेक पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ही मागणी तात्काळ मंजूर झालीच पाहिजे, असे त्यांनी पुनरुच्चार केला.